कुंडीत लावलेल्या या गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी याची वेळोवेळी छाटणी करणे हे आवश्यक असते, हे तुम्हाला माहीत आहेच. पण बऱ्याच वेळा आपण गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती नवीन फुटवे येतात, मात्र जे नवीन फुटवे येतात त्याची वाढ ही होत नाही. याचे कारण म्हणजे गुलाबाच्या या झाडाला योग्य ती पोषक तत्वे न मिळणे. गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्याची वाढ होण्यासाठी या झाडाला नायट्रोजनयुक्त खत देणे जसे आवश्यक असते, तसेच फॉस्फरस, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम यासारखे घटक देखील हे योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते. तरच आपल्या झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते आणि मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढते. पण बऱ्याच वेळा आपण झाडाला सर्व प्रकारची पोषक तत्वे म्हणजेच खते देऊन देखील आपल्या झाडावरती नवीन हे भरपूर फुटवे येतात, मात्र हे जे छोटे फुटवे आहेत ते न वाढता तिथेच खराब होऊन जातात, किंवा जे नवीन हे जे फुटवे आहेत त्याची वाढ होते, मात्र वाढ झालेल्या ह्या ज्या फांद्या आहेत त्याच्या शेंड्याला अशा प्रकारे हे जळाल्यासारखे, हे करपल्यासारखे दिसते. त्याचबरोबर जी पाने आहेत ती देखील मुरडल्यासारखी दिसतात. म्हणजेच आपल्या या गुलाबाच्या झाडाला एक प्रकारची ही लागलेली कीड असते. कीड लागल्यानंतर अशा प्रकारे गुलाबाच्या झाडाची वाढ ही होत नाही. गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती जेव्हा नवीन असे फुटवे येतात तेव्हा या कोवळ्या पानावरती आणि कळ्या यायला लागल्यानंतर ज्या छोट्या कळ्या असतात त्याच्यावरती जी कीड आहे ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ही पाहायला मिळते. त्यामुळे झाडाला खते देण्याबरोबरच वेळोवेळी कीटकनाशकाचा फवारा देखील करणे हे आवश्यक असते, कारण एकदा जर कीड लागली तर त्या झाडाची वाढ ही होत नाही आणि फुले देखील ही जास्त आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. तर त्यासाठी आज आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या लसणाचा वापर हा गुलाबाच्या झाडासाठी करणार आहोत. लसूण हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असा आहे. लसूण हा फक्त खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो. लसणामध्ये असणाऱ्या ह्या फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम यासारख्या घटकामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात. झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागत असतात. त्याचबरोबर लसणामध्ये हे जे सल्फर, आयर्न यासारखे जे घटक आहेत ते देखील मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची ही चांगली वाढ होते. त्याचबरोबर लसणाचा तिखटपणा आणि उग्रवास यामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची कीड, बुरशी लागली असेल तर निघून जाण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो. तर या लसणाच्या बरोबर आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत, ती कोणती आपण पुढे पाहणार आहोतच. पण गुलाबाच्या झाडाला पाणी देखील हे प्रमाणशीर देणे हे आवश्यक असते, कारण झाडावरती ज्या बऱ्याचशा समस्या असतात त्या झाडाला पाणी हे योग्य प्रमाणामध्ये न दिल्यामुळेच होत असतात. त्यामुळे गुलाबाच्या झाडाला हे पाणी देताना नेहमी कुंडीतील माती ही चेक करूनच द्यावे. झाड हे कमी पाणी मिळाल्यामुळे जसे सुकते तसेच जास्ती पाण्यामुळे देखील या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले हे जे झाड आहे ते हळूहळू खराब होते. त्यामुळे या झाडाला पाणी देताना कुंडीतील माती हे चेक करून द्यायची, म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ती 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे. तसेच या कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. आता आपण लसूण घेतला आहे, त्याच्यासोबत ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हे मी कोरफडीचे हे 5-7 तुकडे करून घेतलेले आहेत. कोरफडीमध्ये देखील हे आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो. तर अशा प्रकारे हे कोरफडीचे छोटे तुकडे आणि लसणाचे तुकडे करून मिक्सरमधून आपल्याला थोडे पाणी टाकून अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे आणि हे बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकून ते आपल्याला एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे आहे. गाळल्यानंतर जे पाणी तयार होईल त्याचा आपण खत म्हणून तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा वापर हा करू शकतो. मात्र गाळल्यानंतर देखील जे पाणी तयार होईल त्याचा डायरेक्ट झाडासाठी हा वापर करायचा नाही आहे, म्हणजेच ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण त्याचा वापर हा करणार आहोत. म्हणजे हे तयार केलेले जे पाणी आहे ते आपण जेवढे घेतलेले आहे त्याच्या 4 ते 5 पट हे अजून साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा आपल्याला वापर हा झाडांसाठी करायचा
आहे. जर तुम्ही डायरेक्ट याचा वापर केला तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते. तर अशा प्रकारे हे लसणाचे आणि कोरफडीपासून तयार केलेले जे पाणी आहे त्याचा तुम्ही झाडावरती हा स्प्रे देखील करू शकता. त्यामुळे आपल्या झाडावरची जी कीड आहे ती निघून जाते आणि जर तुम्ही खत म्हणून वापर केला तर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरून जाते. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.